यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही, रणजित सावरकरांचा पुस्तकातून दावा। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यावा लागणार, सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश। धाराशिव तालुक्यामध्ये 700 नवीन कुणबी मराठा नोंदी सापडल्या, तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला अहवाल, मोडी लिपीतल्या नोंदी ऑनलाईन केल्या जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, आपला माणूस हक्काचा माणूस असा बॅनरवर उल्लेख। राज्यात 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार, ग्रीन हायड्रोजन ग्रीड एनर्जी क्षेत्रामध्ये कोट्यवधींचे करार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारातून 7 कंपन्यांशी करार। रेल्वे मंत्रालयामध्ये सहाय्यक लोको पायलटच्या 5,696 जागांची भरती, जास्तीत जास्त मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट, श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचं निधन झाल्याचं सांत्वनपर भेट देण्यात आली आहे, जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा। रोहित पवारांकडून मंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल, पुणे न्यायालयामध्ये 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल, प्रसार माध्यमात खोटी वक्तव्य केल्याचा आरोप। शंभूराज देसाईंच्या मुलाच्या लग्नामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांनी समोरासमोर येऊनही बोलणं टाळलं, मुख्यमंत्री शिंदेंची मात्र जयंत पाटलांजवळ जात विचारपूस, तर संभाजीराजे छत्रपती आणि शिंदेंमध्येही संवाद।